मन उधाण वाऱ्याचे. गीत, संगीत, कविता, किस्से आणि अनुभवांच्या साथीने घेतलेला मानसिक समस्यांचा एक सुरीला मागोवा. मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे. रसिक श्रोते हो, प्रेमपूर्वक नमस्कार. निवेदन आणि संकल्पना मानसोपचार तज्ञ डॉक्टर नंदकुमार मुलमुले यांचं. साकी तेरे मैं खाने में. झूम शराबी झूम बराबर झूम, झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम, झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम. काली घटा है मस्त फजा है, काली घटा है मस्त फजा है. जाम उठा कर घूम घूम घूम, झूम बराबर झूम शराबी. 1970च्या दशकातली अजीज नाजा यांनी गायलेली ही कव्वाली पहिले प्रचंड लोकप्रिय झाली आणि नंतर 5 रायफल्स या IS जौहर निर्मित चित्रपटात ती घेण्यात आली. आजही या कव्वालीची लोकप्रियता टिकून आहे. तिच्या गाण्याच्या त्या विशिष्ट लकबीमुळे टिकून आहे, ठेक्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे शब्दांमुळे. अहो, दारू न पिणाराही त्या कव्वालीवर नकळतपणे ठेका धरू लागतो. अर्थात त्या कव्वालीमध्ये दारू पिण्याचं उदात्तीकरण करण्यात आलं आहे, ते चुकीचं आहे असं कोणीतरी म्हणू शकेल, तो भाग वेगळा. पण मद्यसेवनाच्या सवयीवर टीकात्मक साहित्य वाचून कुणाची दारू सुटली आहे असं म्हणणं जितकं भाबडेपणाचं ठरेल, तितकंच या गाण्यानं दारूची सवय कुणाला लागली असं म्हणणंही चुकीचं ठरेल. आता थोड्या जुन्या काळात जायचं तर 1916 साली मराठीतले प्रतिभावंत नाटककार राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला हे दारूच्या आहारी गेलेल्या मनस्वी स्वभावाच्या सुधाकरावर शोकात्मक नाटक लिहिलं आणि ते 1919 साली बालगंधर्वांनी रंगभूमीवरती आणलं. पण गडकरी त्यापूर्वीच्या वर्षीच वारले होते. वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी अकाली निधन पावलेला हा प्रतिभावंत नाटककार हे अजरामर नाटक पाहायला जिवंत नव्हता, हे दुर्दैव. पण एकच प्याला हे आजही लोकांच्या स्मरणात आहे. कशाला अजूनही त्याचे प्रयोग होतात. हे झालं एकच प्याला या नाटकाचं. पण अतिरेकी मद्य सेवनानं संसाराची धुळधाण घडवून आणलेली नाटकं कित्येक घरांमध्ये शेकडो वर्षापासून चालू आहेत आणि होतच राहणार आहेत. आजही घराघरांमध्ये पसरलेले शेकडो सुधाकर दारूपायी संसाराचा आणि सुखाचा नाश करीत आहेत आणि शेकडो सिंधू त्याचे परिणाम भोगत आहेत. एकच प्यालाचं सेवन असं जगभर अव्याहत सुरू आहे, सुरू राहणार आहे. मित्रो, दारू किंवा मद्याचे अतिरेकी सेवन हा एक मानसिक आणि शारीरिक आजार आहे, हे अनेकांना कळत नाही. जसं TB झालेला पेशंट खोकलतो, तसा अतिरेकी मद्यासक्ती झालेला पेशंट दारू पितो. सकाळपासून रात्रीपर्यंत पितो. त्यात कुठलीही सुखाची भावना नसते, असते फक्त मद्याची अतिरेकी विकृत ओढ. दुर्दैवानं शारीरिक विकार आणि त्यांच्या वेदना ह्या त्या व्यक्तीपर्यंतच मर्यादित असतात. तर अतिरेकी मद्यासक्ती हा मनोविकार हा सर्व कुटुंबियांना, सर्व समाजाला त्या वेदनेमध्ये आणि शोकांतिकेमध्ये ओढून घेतो. त्याचा बायकोवर, मुलांवर, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर, समाजावर विपरीत परिणाम होतो. बरं, TB झाल्यामुळे किंवा डायबिटीज झाल्यामुळे किंवा इतर कुठलाही शारीरिक आजार झाल्यामुळे कोणाची सामाजिक प्रतिष्ठा खालावत नाही. मद्यासक्तीने मात्र त्या रुग्णाची, घरादाराची प्रतिष्ठा धुळीला मिळते. रुग्णाच्या वाट्याला कुटुंबियांचे, समाजाचे फक्त शिव्याशाप येतात. पण हा मानसिक आजार आहे, त्याचा उपचार केला पाहिजे, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. दारू किंवा मद्य किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये अल्कोहोल म्हणतो,
हे नेमकं काय आहे? रसायनशास्त्र सांगतं की मद्य म्हणजे C2H5OH हे एक नशा आणणारं द्रवरूप रसायन आहे. त्याचं सेवन केलं की मेंदूवर त्याचे विशिष्ट परिणाम होतात. माणसाला झिंग येते, त्याला धुंदी चढते, तो मोकळा होतो, त्याचे थोडेसे सामाजिक बंधनं सैल होतात वगैरे वगैरे. या रसायनाचे प्रमाण, त्याचे कॉन्सन्ट्रेशन, ते पिणाऱ्या माणसाची शारीरिक मानसिक अवस्था, त्याची मानसिक जडणघडण, तो घेत असतानाचे भोवतालचे वातावरण, त्या व्यक्तीला असलेले इतर मानसिक शारीरिक विकार, या सगळ्यांचा परिणाम विविध पद्धतीने होत असतो. खुद्द मद्याचा प्रकारही महत्त्वाचा. एखाद्या मद्यपेयामध्ये त्याचे प्रमाण किती टक्के आहे याच्यावर त्याची घातकता ठरत असते. साधारणपणे कमीत कमी 3% ते जास्तीत जास्त 40 ते 42% हे प्रमाण असतं. 15 ते 20% आत असलेल्या मद्यपेयांना सौम्य मद्य समजलं जातं, म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स. तर 30 ते 40% मद्यार्क असलेल्या पेयांना हार्ड ड्रिंक किंवा तीव्र स्वरूपाचं मद्य समजलं जातं. मद्याची शुद्धताही महत्त्वाची असते. खाजगी स्वरूपामध्ये अवैधरित्या बनवलेल्या मद्यात काही घातक रसायनं मिसळली जातात. अशा गावठी दारूनं अनेकांचे प्राण गमावलेलं आपण आजही अधूनमधून पेपरमध्ये वाचत असतो. शुद्ध स्वरूपातील महागडे विदेशी मद्य चांगले असा याचा मुळीच अर्थ घेऊ नये, कारण कुठल्याही स्वरूपातील मद्य हे अतिरेकी सेवनाने घातकच ठरते. मद्य हे हृदयाला चांगलं असा प्रचार अधूनमधून काही वेळा केला जातो, पण त्याचा अर्थ इतकाच घ्यायचा की ज्याला मद्य घ्यायचंच आहे ते अल्प प्रमाणात सेवन केलं तर त्याचे घातक परिणाम कमी होतील किंवा होणार नाहीत. मद्य ही शरीराची गरज नाही आणि हृदय निकोप ठेवण्याचे त्याहून सरस असे अनेक चांगले मार्ग आहेत, हे संबंधित व्यक्तींनी लक्षात ठेवावे. मद्य सेवन केल्याच्या नंतर ते तोंडापासून ते पोट आणि लहान आतड्यापर्यंत सर्व भागात अतिशय वेगानं शोषल्या जातं. ते पटकन रक्तात मिसळतं आणि लिव्हरमध्ये जातं. तेथे त्याचं विघटन होऊन अल्डिहाइड हा पदार्थ बनतो. या अल्डिहाइडमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, त्याच्यामुळे चेहरा एकदम लालसर दिसायला लागतो. तसंच त्या अल्डिहाइडमुळे माणसाचं ब्लड प्रेशर कमी होते, त्याला थोडीशी मळमळसुद्धा होऊ शकते. या अल्डिहाइडचे त्वरित ॲसिटोन या निरुपद्रवी घटकात रूपांतर होते आणि ते मुख्यतः श्वासातून, काही प्रमाणात लघवीतून आणि घामातून सुद्धा बाहेर फेकलं जातं. दारू सुटण्यासाठी दिली जाणारी जी औषधं असतात ती अल्डिहाइडचे ॲसिटोनमध्ये होणारे रूपांतर रोखतात. त्यामुळे शरीरात अल्डिहाइडचं प्रमाण वाढत जाऊन त्याचे दुष्परिणाम घडून येतात. रुग्णाला दारू प्यायल्यावर रिॲक्शनचा त्रास होतो आणि तो घाबरून दारू बंद करतो. दारूचे अधूनमधून सेवन करणारी अनेक मंडळी असली तरी सर्वसाधारण लोकसंख्येच्या 10% लोकांना अतिरेकी मद्याची सवय निर्माण होते. हे विकारी रुग्ण ज्यांचा उपचार अतिशय जरुरी आहे. मद्य पिण्याचे सुरक्षित प्रमाण किती आहेत मित्रो? याला तज्ज्ञ मंडळींनी काही उत्तरं दिली असली तरी आज प्रमाणात पिणारा उद्या प्रमाणाच्या बाहेर जाणारच नाही याची खात्री देता येत नाही. पण माफक प्रमाणात पिणारे त्यातल्या त्यात बरे, यांना सोशल ड्रिंकर असं म्हटलं जातं. गंमत म्हणजे ज्या पाश्चात्य समाजात वाईनसारखी मद्यपेये सहकुटुंब घेतली जातात तेथे आणि आपल्या समाजात अतिरेकी मद्य सेवनाचा विकार जडलेल्यांचं प्रमाण जवळजवळ सारखं आहे. मद्यासक्तीच्या विकाराचा हा प्राथमिक उहापोह. अवघ्या विश्वाला आपल्या विळख्यात घेणाऱ्या या घातक रसायनाची इतर लक्षणं, त्याची कारणं याचा शोध आपण घेऊया पुढच्या टप्प्यावरती. पण येथवर आल्याच्या नंतर ज्या उर्दू शायरीनं मद्याचा उदोउदो केला आहे असा आरोप केला जातो, त्या शायरीनं मद्याशिवाय फक्त शुद्ध संगीताची नशाही श्रोत्यांना अनुभवायला दिली आहे. शिवाय ती शायरी कधी कधी व्यवहारही शिकवते. ती कशी? मित्रो, दारू महाग झाली आणि ती माफक प्रमाणातच घ्या हे आज नाही 20 वर्षापूर्वी पंकज उदासनं सांगितलेली ही दृष्टी गजल आहे का? हुई महंगी बहुत ही शराब के थोड़ी थोड़ी पिया करो, पियो लेकिन रखो हिसाब के थोड़ी थोड़ी पिया करो, के थोड़ी थोड़ी पिया करो, के थोड़ी थोड़ी पिया करो. हुई महंगी
समा बांधती है शराब, एक मशवरा है जनाब के, थोड़ी थोड़ी पिया करो कि थोड़ी थोड़ी पिया करो, कि थोड़ी थोड़ी पिया करो। हुई महंगी बहुत ही शराब के, थोड़ी थोड़ी पिया करो। संकल्पना आणि निवेदन होतं मानसोपचार तज्ञ डॉक्टर नंदकुमार मुलमुले यांचं. श्रोतेहो, या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रांजळ प्रतिक्रिया आमच्याकडे जरूर कळवा. या पत्त्यावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर नंदकुमार मुलमुले, मुलमुले हॉस्पिटल, बोरबन फॅक्टरी, गोवर्धन घाट रोड, पोलीस परेड ग्राउंडच्या मागे, नांदेड. फोन नंबर 94 228 73 303. निर्मिती तरंग क्रिएशन, नांदेड. मन उधाण वाऱ्याचे. गीत, संगीत, कविता, किस्से आणि अनुभवांच्या साथीने घेतलेला मानसिक समस्यांचा एक सुरीला मागोवा. मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे